इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन. कारण तुम्हाला घटक चाचणीमध्ये सर्वांना चांगले मार्क पडलेले आहेत. आता आपल्याला द्वितीय सत्राचा अभ्यास पाहायचा आहे. प्रथम सत्राचा अभ्यास आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि आपली परीक्षा साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला तारीख कळवली जाईल. त्या अनुषंगानं नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ संविधानाची उद्देशिका आज आपल्याला बघायचं आहे. पहिला पाठ आपल्या संविधानाची ओळख. संविधान म्हणजे काय, संविधान कशासाठी लागतं, संविधान कोणी लिहिलं, किती सदस्य होते, वगैरे वगैरे सगळी माहिती, सर्व माहिती आपण या ठिकाणी यापूर्वीच्या पाठामध्ये आपण घेतलेली आहे. तर आज आपल्याला संविधानाची उद्देशिका या ठिकाणी बघायचं आहे. तर संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तावेज. म्हणजे जे नियम लिखित स्वरूपामध्ये तयार केलेले आहेत त्यालाच आपण संविधान असं म्हणलेलं आहे. म्हणजे राज्यकारभाराचे जे नियम आहे तो स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे संविधान आहे. याचा अभ्यास आपण मागे केलेला आहे. तर संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. आपण बघितलं 299 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. ती 299 सदस्याच्या समोर मांडली गेली. त्यावर चर्चा वगैरे झाली. हे आपण मागच्या पाठामध्ये आपण बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्यव्यवहार करावे लागतात. आता लोकप्रतिनिधी कोणाला म्हणलेलं आहे, म्हणजे जे सदस्य लोकांकडून निवडून गेलेले आहेत अशा सदस्यांना लोकप्रतिनिधी असं म्हणलेलं आहे. तर या सर्व लोकप्रतिनिधींना या संविधानाच्या कायद्यानुसारच, नियमानुसारच राज्यव्यवहार करावा लागतो. तर अशा पद्धतीनं संविधान हा आपल्या देशाचा एक मूलभूत आणि एक सर्वश्रेष्ठ कायदा आहे. मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. आता कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे असतात किंवा काही हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील तरतुदी या ठिकाणी केले जातात. आता त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. लक्षात येते का बघा. उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी या ठिकाणी ज्या आहेत केल्या आहेत त्यांची एकत्रितपणे व थोडक्यात सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. तर याच प्रस्तावनेला उद्देशिका सुद्धा म्हणलं जातं. आणि याच उद्देशिकेला भारतीय संविधानाची प्रास्ताविका म्हणजे लक्षात घ्या, प्रस्तावना याला उद्देशिका म्हणलं जातं आणि या उद्देशिकेलाच प्रास्ताविका किंवा सरनामा असेही या ठिकाणी म्हणलं जातं. म्हणून उद्देशिका ही आपल्या संविधानाची एक उद्दिष्टे स्पष्ट करणारा महत्त्वाचा दस्तावेज आहे. तर त्याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं गेलं, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. मागच्या पाठामध्ये आपण बघितलं, आपणा सर्वांना एक देश म्हणून काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी करायचं आहे. आणि या सर्व गोष्टी या उद्देशिकेमध्ये सांगितलेल्या आहेत. तर या उद्देशिकेमध्ये आपल्याला काही मूल्य आहेत, काही विचार आहेत, काही हेतू आहेत. हे सर्व गोष्टी आपल्याला या संविधानामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि या संविधानामधील या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत आणि स्पष्ट करायच्या आहेत, माहिती घ्यायची आहे. कारण संविधान कसं आहे हे तुम्हाला आणखीन माहीत नाही, कारण आपण
पहिल्या वर्षीच आपल्याला संविधानाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून संविधानाची जी उद्देशिका आहे त्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. संविधानाची जी काही प्रस्तावना आहे तर ही प्रस्तावना करत असताना आपण भारताचे जे संविधान आपण जे म्हणतो, प्रार्थनेच्या वेळेस जे आपण भारताचं संविधान म्हणतो, तर याची जी खाली लिहिलेलं आहे बघा उद्देशिका म्हणून, पहिल्याच पेजवर आपल्याला स्टार्टच आपल्याला या ठिकाणी भारताचे संविधान आहे. तर हे भारताचं संविधान आपण म्हणत असताना आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती व श्रद्धा वगैरे वगैरे ही भारताचे संविधान आहे. आणि या भारताच्या संविधानामध्ये त्याची उद्देशिका आपल्याला स्पष्ट केलेली आहे. म्हणून आज आपणाला या भारताच्या संविधानाचे जे काही मूल्य आहेत त्याचा अभ्यास आपणाला या ठिकाणी करायचा आहे, त्याची माहिती आपणाला या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणून आज आपणाला हे पाहत असताना सार्वभौम राज्य बघायचं आहे. जे आपण संविधानाची उद्देशिका पाहिलं त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सार्वभौम राज्य आलेलं आहे. तर ही सगळी मूल्ये आपल्या या संविधानामध्ये लिहिलेली आहेत, तर त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता सार्वभौम राज्य म्हणजे काय? सार्वभौम राज्य म्हणजे काय तर बघा, भारत हा पारतंत्र्यात होता, आपल्याला सर्वांना माहीत आहे. भारतावर इंग्रजाचं राज्य होतं. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य झाला म्हणजे नेमका काय झाला? इंग्रज आपला देश सोडून निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाला. म्हणजे इंग्रजाची राजवट संपली, म्हणजे आपण इंग्रजाच्या राजवटीत होतो. आपला देश स्वतंत्र झाला म्हणजेच सार्वभौमत्व प्राप्त झालं, म्हणजेच आपल्या देशाला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास आपण आता स्वतंत्र आहोत. सार्वभौम याचा अर्थ काय होतो बघा, एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे, एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे यालाच सार्वभौम असं म्हणलेलं आहे. म्हणजेच आपल्या देशावर इंग्रजाचं राज्य होतं, आपण सार्वभौम होतो का? आपण सार्वभौम नव्हतो. आपल्या देशावर इंग्रजाचं राज्य होतं. आणि 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा आपण स्वातंत्र्य झालो तेव्हा आपल्या देशामध्ये सार्वभौम राज्य प्रस्थापित झालं. म्हणजे आता आपल्यावर कुणाचंही नियंत्रण नाही, दुसऱ्या देशाचं म्हणतोय आपण सार्वभौम झालं, असा या सार्वभौमचा अर्थ या ठिकाणी होतो. तर आपण आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे सार्वभौमत्व होतं. आपण जे स्वातंत्र्य लढा लढलो, हजार लाखो लोक या ठिकाणी मरण पावली, रक्ताच्या नद्या वाहिल्या, तेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेलं नाही. मग याचं उद्दिष्ट काय होतं? सार्वभौमत्व प्राप्त, आपल्या देशाला सार्वभौमत्व प्राप्त होणे. आणि ते सार्वभौमत्व प्राप्त झालं म्हणजे सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार या ठिकाणी आपणाला मिळाला. लोकशाहीत, कारण आपला भारत देश लोकशाही आहे, लोकांनी लोकांच्या हितासाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाहीमध्ये सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनतेच्या हाती म्हणजे कसं बघा, मागच्या तासिकेमध्ये आपण सांगितलं, दर 5 वर्षांनी इलेक्शन होतं, निवडणुका होतात, आपण मतदान करतो आणि आपण निवडून दिलेला सदस्य हा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जातो. मग तिथं तो कायदा करतो वगैरे वगैरे, देश चालवतो वगैरे वगैरे सर्व. मग त्याला कोणी निवडून दिलं? आपणच निवडून दिलं. प्रत्येक व्यक्तीला दिल्लीला जाऊन कारवाई करता येईल का? करता येणार नाही. म्हणून आपण काय करतो, लोकशाहीमध्ये दर 5 वर्षाला निवडणुका होतात
आणि त्यामध्ये आपण निवडून देतो आणि निवडून दिलेले सदस्य त्या जागी जाऊन कार्य करतात. म्हणून जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौमत्व अधिकार वापरण्याची परवानगी देते आणि आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा जनतेलाच आहे. पर्यायी जनतेकडून निवडून गेलेले जे सदस्य असतात किंवा शासन संस्था असते त्यांना हा अधिकार आपण दिलेला असतो. म्हणजे कोणी अधिकार दिला? भारतीय जनतेनेच अधिकार हा दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे सार्वभौमत्व आपण या ठिकाणी बघितलं. म्हणजे आपले देश किंवा आपले राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे याला सार्वभौमत्व असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता आपल्याला दुसरा आहे समाजवादी राज्य बघायचं आहे. समाजवादी राज्य. आता समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य की जिथे गरीब श्रीमंतीच्यात मोठी दरी नसते. म्हणजे दरी नसते म्हणजे काय हो? आपल्या देशामध्ये गरीब आहेत, श्रीमंत आहेत. गरीबाला वेगळा कायदा, श्रीमंताला वेगळा कायदा आहे का? गरीबाला वेगळी वागणूक, श्रीमंताला वेगळी वागणूक आहे का? नाही. तर आपल्या या संविधानानं आपल्या देशातील जो कोणी गरीब असेल, जो कोणी श्रीमंत असेल, त्या सर्वांना समान हक्क या ठिकाणी दिलेला आहे. समान या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे दोघांमध्ये कसलीच दरी या ठिकाणी नाही. देशाच्या संपत्तीवर सर्वांचाच हक्क आहे. फक्त मोठ्यांचाच आहे, बारक्यांचा नाही अशातला भाग नाही. कारण आपण समाजवादी आहोत. म्हणजे इथं गरीब श्रीमंत हा भेद अजिबात केला जात नाही. देशाची संपत्ती म्हणजे ती सगळ्यांची संपत्ती आहे. जो भारताचा नागरिक आहे त्या सर्वांची संपत्ती आहे. आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण काही लोकांच्या हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजे कसं? एकाच व्यक्तीनं राज्य करावं, एकाच सगळी संपत्ती एकाजवळच ठेवावं. पहिलं जशी राजेशाही होती, सगळा कारभार कोण बघायचं? राजाच बघायचो, सगळा पैसा राजाच. पण आता तसं आहे का? नाही. कारण समाजवादी राज्यामध्ये सत्तेचे केंद्रीकरण काही लोकांच्या हाती राहणार नाही. म्हणून आपल्या गावात बघा, एकच गावचा सरपंच आहे का? 50 वर्षापासून नाही, दर 5 वर्षाला वेगळा होतो आणि वेगळं राज्य करतो. आपल्या देशाचे पंतप्रधान बघा, राष्ट्रपती बघा, मुख्यमंत्री बघा, वेगवेगळे असतात. म्हणजे सत्ता ही एकाच्याच हाती राहणार नाही याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली जाते. तर याला समाजवादी राज्य असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला धर्मनिरपेक्ष राज्य बघायचं आहे. आता धर्म म्हणजे तर आपल्याला समजतं, उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते, समान मानलं जातं. म्हणजे कोणताही धर्म, मी जात नाही म्हणत, धर्म म्हणतो. जसे हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ईसाई हे झाले धर्म. तर या सगळ्या धर्मांना समान मानलं जातं की बाबा भारत अमुक अमुक म्हणजे हिंदू राष्ट्र आहे म्हणून हिंदूंना सगळं, बाकीच्यांना काहीच नाही असं नाही. कारण आपला भारत देश धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्ष हे तत्व या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून सर्व धर्मांना समान या ठिकाणी मानलं जातं. कोणत्याही एका धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. सर्व धर्मांना समान मानलं जातं. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा आहे. धर्म आपला कोण हिंदू असेल, कोण मुस्लिम असेल, कोण शीख असेल, कोण ईसाई असेल, कोण अमुक असेल, प्रत्येक धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माचं पालन करण्यास मुभा आहे. मग तुम्ही मंदिरमध्ये जावा, मस्जिदमध्ये जावा, चर्चमध्ये जावा, आपापल्या धर्माची जोपासना करा, उपासना करा, पूजा अर्चना करा, त्याला कोणीही अडवू शकत नाही. कारण हे तत्व या संविधानामध्ये नमूद केलेले आहेत. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव अजिबात करता येत नाही. तू अमुक जातीचा आहेस, तू तमुक जातीचा आहेस, तू इथं राहू नकोस, तू इथं बसू नकोस, तू असं करू नकोस, असं अजिबात म्हणता येत नाही. कारण आपला भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. म्हणून जातीवाद आपल्याला या ठिकाणी अजिबात करता येणार नाही. कारण आपल्या संविधानानुसार सर्व जाती धर्म हे समान या ठिकाणी मानलं जातं.
आता यानंतर आपल्याला लोकशाही राज्य बघायचं आहे. आता लोकशाही राज्य, या लोकशाही राज्यामध्ये नंबर 4 लोकशाही राज्य. आता माहीत आहे का तुम्हाला, हे तुम्ही वाचन करा, त्याबद्दलची माहिती तुम्ही या ठिकाणी घ्या. आता लोकशाही राज्य, आता लोकशाहीमध्ये राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. लोकशाही कशाला म्हणलेलं आहे? जी सत्ता आहे ती सत्ता कोणाच्या हातात असते? भारताच्या नागरिकांच्या, लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. आता ते कसं? कारण या सर्व लोकांना निवडून कोणी दिले? आपणच दिले. आज मोदी पंतप्रधान आहेत, पण मोदीला कोणी निवडून दिलं? आपणच निवडून दिलं. आपणच पंतप्रधान केलं, लोकांनीच पंतप्रधान केलं. म्हणून राज्यकारभाराची सत्ता ही लोकांच्या हाती असते आणि त्यांच्या इच्छेनुसारच सरकार निर्णय घेत असते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे, शासनाला बघा सर्वांच्या कल्याणासाठी, एकांच्या कल्याणासाठी नाही, सर्वांच्या कल्याणासाठी, भारतीय जनतेच्या सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे जे काही आर्थिक असतील, सामाजिक असतील असे निर्णय या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि लोकांना या ठिकाणी अनेक सुखसोयी या ठिकाणी दिलं पाहिजे. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य होईल का? नाही. म्हणून आपण दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, आपण मत देतो आणि मत देऊन आपण आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतो आणि या प्रतिनिधींनी या ठिकाणी तो निर्णय घेत असतो. म्हणूनच आपण असं म्हणतो की लोकशाहीमध्ये लोकांच्या हाती सत्ता असते. कारण आपण निवडून दिलेला सदस्य या ठिकाणी कायदे करण्याचा अधिकार त्याला आहे, असे निर्णय घेण्याचा अधिकार त्याला आहे. म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात आणि निवडून आलेले प्रतिनिधी संविधान निर्माण करतात. मग संसद असेल, कार्यकारी मंडळ असेल, सरपंच असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, या सर्व लोकांकडून निवडून गेलेले सदस्य या ठिकाणी असतात. आणि हे जाऊन या ठिकाणी या संविधानानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार या ठिकाणी पार पाडतात. म्हणून संविधानाचे नमूद केलेले किंवा सांगितलेल्या प्रकारे संपूर्ण जनतेसाठी या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो आणि जनतेचे सुख समृद्धी कसं होईल याकडे सर्वांचं लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे. तर हे झालं लोकशाही राज्य, म्हणजे लोकांच्या हाती सत्ता असणे. आज आपल्याला गणराज्य बघायचं आहे. गणराज्य, तर आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे. लोकशाही तर आहेच आहे, या लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे. आता गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. जसं आपण बघितलं, मुघल सत्ता आपल्या भारतामध्ये होती. बाबर आला, बाबरच्या नंतर त्याचाच वंशज, पुढे त्याचाच वंशज, त्यांनी सत्ता भोगली. पण गणराज्य पद्धतीमध्ये सार्वजनिक पदे म्हणजे आता कोणते? पंतप्रधान देशाचा, राष्ट्रपती असेल, राज्याचा मुख्यमंत्री असेल, गावातला सरपंच असेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, ही सर्व जी पदे आहेत वंश परंपरेनं येत नाहीत. माझे आजोबा होते म्हणून माझे वडील झाले म्हणून मी झालो म्हणून माझा मुलगा झाला, असं कुठं झाले का? नाही. तर सर्व पदे सार्वजनिक असतात. या पदावर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवता येते. सर्वसामान्य माणूस सुद्धा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. त्याला एक विशिष्ट अट आहे वयाची. ती अट पूर्ण केली की आपणाला ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान इथपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आपणाला या ठिकाणी लढवता येतात आणि ही पदं आपण जिंकून घेऊ शकतो. म्हणून गणराज्य पद्धतीमध्ये वंश परंपरेनं कुठलेही पदं या ठिकाणी येत नाहीत. लोकांकडून निवडून दिलेले सदस्य, त्यांच्यातूनच आपणाला या ठिकाणी सर्व पदे घेता येतात. म्हणून राजसत्ताक पद्धतीत
ही पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात, पण लोकशाही पद्धतीमध्ये ही पद्धत नाही. लोकांकडून निवडून जाऊनच आपणाला ही पदे या ठिकाणी घ्यावी लागतात. अशा पद्धतीनं गणराज्य पद्धती आपण या ठिकाणी बघितली. तर यानंतर आपणाला उद्देशिकेने